नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीलाच महाविकास आघाडीचा मोर्चा निघालेला होता। या मोर्चा संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं सरकार विरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलन। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना, हा संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान, शरद पवारांचा हल्लाबोल। देशात शिवद्रोही सरकार, त्याला गेट आउट ऑफ इंडिया म्हटलं पाहिजे। मोदींच्या डोळ्यात माफी मागतानाही मगरुरीच होती। जोडेमारो आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांचं सरकारवर टीकास्त्र। सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीररित्या घटनाबाह्य पद्धतीने बसलेलं आहे। त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया, गेट आउट। खोकेवाला सरकारकडून महाराजांचा अपमान, खोकेवालांचं सरकार पुन्हा येऊ देणार नाही, त्यांना घरचा रस्ता दाखवणार, नाना पटोलेंची टीका। सरकार राज्यात आलं आणि त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला, म्हणून आम्ही महाराजांची माफी मागून हे पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं शिवद्रोही सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही। शिवरायांच्या नावानं राजकारण नको, येत्या काळात महाविकास आघाडीला जनता नक्की जोडे मारेल। कोविड काळात घरी बसलेले लोक आता राजकारणासाठी चालू लागलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका। महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि जे जोडे मारो आंदोलन करतात त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे मारेल। नेहरूंनी शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलंय त्याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का? कर्नाटकात काँग्रेसच्या नेत्यानं शिवरायांचा पुतळा हटवला, त्याबद्दल माफी मागायला लावणार का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल। उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचंही आंदोलनानं उत्तर। राज्याच्या विविध भागात भाजपचं प्रत्युत्तर आंदोलन। संभाजीनगरमधील भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, तर दादर, नाशिक, नागपूर या ठिकाणीही आंदोलन। महाविकास आघाडी आंदोलनाविरोधातील भाजपचं आंदोलन म्हणजेच गजकरणं। भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची टीका। निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे, हीच ती मोदी गॅरंटी, जिथे हात लावेन तिथे सत्यानाश होईल। आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने, त्याच्यासाठी मागणार? महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भाजपचं आंदोलन। भाजपचं आंदोलन हा हास्यास्पद मूर्खपणा, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। आम्ही आंदोलन करतोय म्हणून हे भाजपचे लोक आंदोलन करतायत, हा हास्यास्पद मूर्खपणा आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करतोय आणि हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत। त्यांची डोकी फिरलेली आहेत, मी वारंवार म्हणतोय।